आणि आज त्या ठिकाणी जो संकल्पपत्र दिलाय, या संकल्पपत्रामध्ये साधारण जर विचार केला तर मुरली मोहोळजींनी आपल्याला सांगितलं की उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा पुण्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे पुढच्या 2047चा विचार करून. उद्योग आणि रोजगाराभिमुख व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे, त्याकरता लागणारं संपूर्ण पाठबळ केंद्र सरकारने उभं केलं पाहिजे. याकरताही संकल्पपत्रामध्ये काही बाबी आल्या. शाश्वत विकासाचं धोरण पुणे शहराकरता असलं पाहिजे, याकरताही संकल्पपत्रामध्ये मांडणी झाली आहे. भविष्यात कुठलंही आव्हान जर पुणेमध्ये आलं, कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असेल, कुठलंही आव्हान पुणेमध्ये आलं तर या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये ते आव्हान पेलण्याची क्षमता पुणे शहरामध्ये असली पाहिजे, याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची जी ओळख आहे ती देशाच्या नकाशावर आली पाहिजे, याकरताही संकल्पपत्रामध्ये अनेक बाबी अंतर्भूत करण्यात आल्या. पर्यटनाकरता आकर्षित होण्याकरता या शहरामध्ये अनेक बाबी करण्याचा संकल्प या ठिकाणी आहे. शिक्षणाचं माहेरघर आणि माननीय मोदीजींनी नवीन शिक्षा नीती या देशाला दिली. त्या नवीन शिक्षा नीतीमध्ये, नवीन शिक्षा नीतीप्रमाणे या ठिकाणी पुणेमध्ये एक शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे हे पुन्हा देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे शहराला ओळख निर्माण व्हावी, याकरता अनेक बाबीचं नियोजन या ठिकाणी करण्याची योजना तयार झाली. सुरक्षित शहर, या शहराला सुरक्षितता महत्वाची आहे, सिक्युरिटी महत्वाची आहे आणि सिक्युरिटी अत्यंत महत्वाची असतं. शेवटी सरकारची पहिली जबाबदारी असतं, लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी असतं. ज्या जनतेने तुम्हाला मत दिले त्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, मालमत्तेचं रक्षण करणे ही प्रायमरी जबाबदारी जनप्रतिनिधीची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरताही या ठिकाणी संकल्प करण्यात आला. या ठिकाणी पुण्याच्या चहूबाजूने नगररचनेचे असतील, डीपी असतील, टीपी असेल, ह्या व्यवस्थित असल्या पाहिजे. 2047च्या येणाऱ्या जनसंख्येच्या आधारावर या शहराला डीपी टीपी केलं पाहिजे, त्यामुळे त्याची योजना या ठिकाणी करण्यात आली. आणि पुण्याला गणेशोत्सवाची परंपरा आहे, पुण्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे, या परंपराही त्या ठिकाणी शेवटी आस्थाचे केंद्र आहेत, आस्थाचे केंद्रही त्या ठिकाणी मजबूत झाले पाहिजे आणि सुरक्षित पुणे असलं पाहिजे. तसं या शहराला स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांनी अनेक बाबी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजीचं विशेष लक्ष पुणे शहरावर आहे आणि पुणे शहरात देवेंद्रजीच्या विकासाचं पुणे त्यांनी संकल्पित केलेलं पुणे, त्यांच्या देवेंद्रजीच्या कल्पनेमध्ये, त्यांच्या रोजच्या विचारामध्ये पुणे शहराची आठवण, जसं नागपूर शहर त्यांना एकदा प्रायमरी वाटतं जन्मस्थळ म्हणून, तसं पुणे शहराचा उल्लेख वारंवार, मुंबई शहराचा उल्लेख हा देवेंद्रजींच्या नेहमीच्याच रोजच्याच त्यांच्या विकासाच्या विचारात असतं. पण त्यामुळे देवेंद्रजी सुद्धा या पुणे शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात. या ठिकाणी मुरली यांनी सांगितलं आमच्या उमेदवारांनी की विमानतळाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी संकल्पपत्र आले. मी यात फार डिटेल जाणार नाही, पण मला विश्वास आहे की जेव्हा पुणे शहर अडचणीत आलं, देश अडचणीत आला, राज्य अडचणीत आलं, कोविडचा काळ आला, मला अभिमान आहे मुरली मोहोळसारखा एक कार्यकर्ता आणि आमची टीम त्यांच्यासोबत ही ज्या पद्धतीने जनसेवा करत होती, प्रत्येक लोकांचा जीव वाचला पाहिजे, त्याला संसाधनं दिले गेले पाहिजे, आवश्यक गरजा पूर्ण केल्या पाहिजे, याकरता एक मोठं काम पुणे शहरामध्ये मुरली मोहोळनी त्या ठिकाणी उभं केलं. मुरली मोहोळनी या ठिकाणी अत्यंत महापौर म्हणून ज्या पद्धतीने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका याचा समन्वय साधून एक पुणे शहराला उंची देण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं करता आलं, हा आमचा दावा नाही आहे की सारं बदललं, हा दावाही नाही सारं बदलणार, पण हा दावा आहे की आमचे जे जनतेचे जे मत आहे, शेवटी मताचं दान घेऊन पडून जाणारे खूप लोक असतात, पण मत हे कर्ज समजून
5 वर्ष इमानदारीनं काम करून एक एक मताचं कर्ज हे परत करत 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 त्या ठिकाणी जनतेचं कामं करून शेवटी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे हे निवडून आलेल्या प्रतिनिधीचं काम आहे. शेवटी मुरली यांना हे अत्यंत कार्यक्षम उमेदवार आहेत. मी माननीय अजितदादा पवारांचं, एकनाथ शिंदेजी, रामदास आठवलेजी, राजसाहेब ठाकरेजी आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचं मनापासून आभार मानतो राज्याचा अध्यक्ष म्हणून, की महायुतीचे घटक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक नवं समीकरण, एक असं समीकरण जे महाराष्ट्राला पुढे नेईल, मोदीजीच्या नेतृत्वातला देश आणि महाराष्ट्र पुढे नेण्याकरता जे ही महायुती आहे जी आज दिसत आहे, ही विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता, विकसित पुणेकरता शेवटी आम्ही सर्व लोक हे विकासाच्या बाजूने काम करणारे आहे. अजितदादा सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत कामाला प्राधान्य देतात, विकासाला प्राधान्य देतात. माननीय एकनाथ शिंदेजी असेच आहे, रात्रभर 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत शेवटचा माणूस जातपर्यंत एकनाथ शिंदे काम करतात. देवेंद्रजी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजीचं विकासाचं विजन हे देशामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणणारं विजन आहे. त्यामुळं आता हे जे सर्व महायुती आहे, या महायुतीमध्ये एक चांगला उमेदवार मुरली मोहोळ आहे. आणि मला ज्या पद्धतीने आमचा प्रवास झाला आहे, चंद्रकांत दादा या ठिकाणी बसले आहेत, ते पालकमंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने आमची संघटना, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते 3दा आमचा प्रवास झाला. प्रत्येक घराला आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात 40,000 घरं आम्ही पूर्ण केले, दुसऱ्या टप्प्यात 40,000 पूर्ण केले. धीरज घाटेजींनी चांगली योजना तयार केली आणि आम्ही धीरज घाटेंच्या नेतृत्वात संघटनेचं काम करताना मला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आलाय जनतेचा, पुणेकरांचा रिस्पॉन्स आहे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन, प्रत्येक व्यक्तीशी आमचं चर्चा होते आहे, बोलणं होते आहे. खरं तर आत्तापर्यंत पुण्याच्या सर्व उमेदवाराचे सर्व रेकॉर्ड तोडून मुरली मोहोळ हे महायुतीचे उमेदवार, आत्तापर्यंतचे सारे रेकॉर्ड पुण्यातल्या लोकसभेचे हे मुरली मोहोळ आपले तोडून प्रचंड बहुमताने मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. पुणेकर प्रचंड ताकद मोदीजींना साठी उभी करतील, प्रचंड ताकद मुरली मोहोळांना देतील आणि मोदीजीवर पुणेकरांचा विश्वास आहे की जे जे मोदीजींनी पुणेकरांकरता आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आणि पुढच्या काळातही जो संकल्प विकासाचा पुण्याचा आहे तो संकल्प पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. निश्चितपणे आमची महायुती ही पुणेकरांना एक आदर्श युती, एक आदर्श विकासाची युती वाटेल असं मला वाटतं. संकल्पपत्र वाचल्यावर तुम्हाला पुणेकरांना सर्वांना एक दिलासादायक, एक त्या ठिकाणी विकासाची आशा घेणारा आणि पुणेकरांच्या मनातला, पुणेकरांनी दिलेल्या काही सूचनांचा संपूर्ण समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त संकल्पपत्रातले एक एक कामं आम्ही पूर्ण करू. मुरली मोहोळ पूर्ण करेल. मोदीजी मुरली मोहोळच्या पाठीशी आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आहे, चंद्रकांत दादा आणि आमची टीम आहे. निश्चितपणे पुढच्या 5 वर्षात बदललेलं पुन्हा आपल्याला दिसेल असं मला वाटतं. पर्याय काय? शरद पवार साहेबांसमोर पर्याय काय? त्यांनाही माहित आहे सुप्रिया सुळे निवडणूक पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडीमधले जे 3ही पक्ष आहे आणि त्यांचे बाकी लोक समर्थन करणारे तुम्हाला 4 जूनला परास्त झालेले दिसतील, निराश झालेले दिसतील. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं ना, या राज्यातले 2 पक्ष संपणार आहे, त्याच्यात काँग्रेसने सांगितलं. आणि त्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी जे म्हटलं याचाच सिग्नल असा होता की 2 पक्ष पराभूत होणार, 2 पक्ष मिटणार आणि मग पर्याय का उडतो? पर्याय हा उडतो की कुठेतरी मर्ज करावं लागणार. आता जेव्हा विजयाच्या साऱ्या आशा संपतात
तेव्हा आणि पवार साहेबांचा 1977 पासूनचा जर आपण पूर्ण विचार केला 1977 पासून, तर त्यांनी कधी पक्ष विलीन केला, कधी बाहेर काढला, कधी विलीन केला, कधी बाहेर काढला. इंदिरा गांधींच्या काळापासूनचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा पवार साहेबांना असं वाटतं की पुढे काही होऊ शकत नाही, तेव्हा ती मोठ्या पक्षाला त्यांची भूमिका असेल असं वाटतं. मला माहिती नाही, पण त्यांचा इतिहास जर बघितला असाच आहे. कायदा सुव्यवस्था, कोयता गँग असे पुण्याचे मुद्दे आहेत आणि हे प्रश्न पुण्यासमोर साधारण महिलांसाठी इथे तुम्ही सांगितलं की सर्वात सुरक्षित शहर असेल, पण याच्या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षा हा सुद्धा इथला महत्वाचा प्रश्न आहे. आता बघतोय की राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये सर्रास मोकाचा आरोप असलेले गुंड सुद्धा प्रचार करताना दिसत आहेत. लोक आता तुमच्याकडे कायदा सुव्यवस्थेसंदर्भात यात कुठे मला काही गोष्टी डिटेलमध्ये दिसलेल्या नाही, तर काय भाजपचं विजन? नेहमीच महाराष्ट्रात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना हा प्रयत्न झाला आहे. देशाचे गृहमंत्री अमित भाईंनी प्रयत्न केलाय आणि मागच्या काळात तुम्ही बघितलाय ना, पुण्यामध्ये गुन्हेगारी तोडून काढण्याकरता, ती संपवण्याकरता आतापर्यंत जेवढे प्रयत्न झाले नाही त्यापेक्षाही मजबूत प्रयत्न केंद्रातल्या सरकारने केले, राज्याच्या सरकारने केले. शेवटी गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगारांना अंतिम सजा देणे याकरता जो सक्सेस रेट असतो तो रेट महायुती सरकारचा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आताही अत्यंत मोठा आहे. गुन्हेगार गुन्हे केल्यानंतर सुटू नये याची काळजी घेणं. गुन्हा झाला पण त्या गुन्ह्याला जेरबंद करणं, त्याचा अंतिम करेपर्यंत, चार्जशीट करेपर्यंत आणि त्या गुन्हेगाराला सजा देतपर्यंत त्या गुन्ह्याच्या मागे लागणे याकरता आमचं सरकार खूप गंभीरपणे काम करतं, खूप मोठं काम करतं आणि काम केलं आहे. काही झालं नाही का, तर काही झालंच आहे. पण काही टेक्निकल असे विषय येत असतात या प्रवासामध्ये, कुठल्याही विकासाच्या प्रवासात, की जमीन ॲक्वायर करणं हा कोणी छोटा मुद्दा राहिला नाही. आणि पुणे शहरासारख्या, नागपूर शहरासारख्या भागात सुद्धा कठीण आहे. आणि पुणे तर इतकं महत्त्वाचं शहर आहे की या ठिकाणी इतके हजारो एकर जागा संपादित करणे, विमानतळ बांधणे आणि त्याकरता लागणारा थोडा विलंब लागणारच आहे. पण मला असं वाटतं की मोदीजींनी मागच्या वेळी जेव्हा प्रवासामध्ये ह्या विषयाला हात घातला आहे, आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी या ठिकाणी मोठा फॉलोअप केला, मुरली आणि दादानी खूप फॉलोअप केला आहे, अजितदादा याच्या मागे लागून आहे. मला वाटतं याचा जास्त वेळ लागणार. भूसंपादन अशी प्रक्रिया असतं जी न संपणारी प्रक्रिया असतं आणि भूसंपादनाकरता थोडा वेळ लागतोच, कुठलंही भूसंपादन असो. त्यामुळं मला वाटतं आता ज्या पद्धतीने हा टेकओव्हर झालाय आत्ता, ते मला वाटतं याच्यात लवकर यश मिळेल. तर इतका अडथळा कोणाचं काय, आता या पद्धतीची चर्चा इथं होणं. माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की जे काय काल ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या त्या जे पैशांचं वाटप झालं ते निवडणूक रोखे म्हणजे पैसे मिळाले, ते पैसे सगळे वाटले. काय काय कळलं नाही. निवडणूक रोख्यात तुम्हाला जे भाजपला पैसे मिळाले तुम्ही काल इलेक्शनला वाटले, काल कोणी चव्हाण यांनी आरोप केला. कोणी? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप आहे. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात असं करत असतील म्हणून त्यांना वाटतं. तुमच्या काळात आले ना, रोखे त्यांच्या वेळी नव्हते. पृथ्वीराज चव्हाणला हे कळत म्हणजे आता मला सांगा, रोखे ही ऑफिशियल पार्टीचा फंड आहे आणि ऑफिशियल पार्टीच्या फंडाचा एक एक पैशाचा हिशोब, टाचणीचा हिशोब इन्कम टॅक्सला आणि संबंधित डिपार्टमेंटला द्यावा लागतो. हे त्यांना कळतं. पॉलिटिकल बोलतात लोक. मला वाटतं किती व्हॅल्यू द्यायची तुम्ही द्या, पण मला वाटतं अनमॅच्युअर्ड स्टेटमेंट आहे, ज्याला त्या स्टेटमेंटला काही दम नाही. रोख्याची रक्कम ऑफिशियल आहे, ते रेकॉर्डवर आहे आणि रेकॉर्डवरची रक्कम इन्कम टॅक्स, जीएसटी साऱ्या डिपार्टमेंटला त्याचा रेकॉर्ड द्यावा लागतो. त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही.
कसे पैसे वाटप होणार आणि कोण पैसे वाटप करतं? काँग्रेसनी सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांचे उद्योग त्यांनीच केले आहे 55 वर्ष, आणि त्यामुळं त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ आहे. त्यांनी आतापर्यंत जी सत्ता मिळवली याच विषयाने मिळवली, त्यामुळे तसं त्यांना वाटते. पण आमच्याकडे असं काही नाही. तक्रारी करण्याचा प्लॅन होता, त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता. मी सांगतो बारामतीमध्ये त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता. काहीही करतात. असं आहे की 6 वाजेपर्यंतची जी 6 वाजतापर्यंत मतदान आहे, हे मतदान फ्लॅश करतात. पण काही काही ठिकाणी 8:30 वाजेपर्यंत बूथ चालले. काल धाराशिवमध्ये 7:45 वाजेपर्यंत बूथ चालले. बघा, 6 वाजेपर्यंतची आकडेवारी जेव्हा फ्लॅश होतं तेव्हा वाटतं आपल्याला 51%, 52%, 53%. पण नंतर तुम्ही जेव्हा रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी मतदान होतं, ते मग तुम्ही ईसीआयला कळवतं, ईसीआय नंतर जाहीर करतं. याला जो काळ लागतो त्या काळाला आमचा दोष आहे का? 7:30-8 वाजेपर्यंत पोलिंग बूथ चाललंय. त्याची टक्केवारी कोणी पोहोचली ती तर ईसीआय जाहीर करेल ना. त्यामुळे 6 वाजता टक्केवारी जाहीर करायची, मग 8:30 वाजता ही टक्केवारी नवीनच आली हे सांगायचं. नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. ईसीआय शेवटचं मतदान होत झाल्याशिवाय फायनल टक्केवारी डिक्लेअर करत नाही. मला हे सांगा की ईसीआयचं काम आहे ना, माझं काम आहे का? पण मला जे एक नैसर्गिक वाटतं, नैसर्गिक प्रश्नाचं उत्तर दिलं की 7:30-8 वाजेपर्यंत, काही ठिकाणी 8:15 वाजेपर्यंत मतदान झालं, त्याचं काय? नाही, मला मी सांगतो हे फक्त नरेटिव्ह सेट करताय. ती मला वाटतं पण झालं कुठं झालं असं आहे. तेच ते आकडेवारी मला माझी माहिती अशी आहे, जेवढा मला समजतं आतापर्यंत 35 वर्षात की बोला. जेव्हा आम्ही हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन लोकांशी बोलतो ना, तेव्हा आम्हाला कळतं कुठलं घर आम्हाला मत देणार आणि कुठलं घर नाही देणार. त्यावर आम्हाला कळतं, कारण आमची संघटना ही महायुती इतकी प्रचंड घराघरापर्यंत पोहोचली आहे. कुठलं घर कुणाकडे, कुठलं घर आमच्याकडे, आमच्याकडे कुठलं, त्याच्या घर कुठलं, हे सारं आम्हाला कळतं. त्यामुळं त्याच्यावरनं आम्ही आमच्या 3 लाख येईल की 4 लाख मतांनी येईल आम्हाला विश्वास असतो. जाहीरनाम्यावर एक प्रश्न आहे, तो कोणी द्यायचं उत्तर? त्यात असं म्हणलंय की पुण्याच्या टेकड्या वन क्षेत्राचे शेळके धन्यवाद. रस्ता असेल, शेळके धन्यवाद. मोबाईल असेल वगैरे वगैरे असे काही जे विषय आहेत त्याच्या बाबतीत काय ते गुंडाळणार का करणार? 5 वर्षामध्ये जाहीरनाम्यातली एक एक बाब पूर्ण करून तुम्हाला कळवणार. सांगतो मी उमेशराव, मी काळजी करू नका. पर्यावरण आणि विकास दोन्ही एका वेळेला समतोल राखून आपण करू. झालं पुढे. आरोप केलाय, आरोप करणं विरोधकाचं काम आहे. पराभव दिसायला लागलाय. पराभव जेव्हा दिसतो तेव्हा ईव्हीएम वर प्रश्न येतात. पराभव दिसतो तेव्हा पैसे वाटप होतात असे आरोप केले जातात. पराभव दिसतो तेव्हा ईव्हीएम खराब आहे, मशीन खराब आहे. आता सुरू होईल, तुम्हाला सांगतो 20 तारीख संपली की मशीनवर येतील, ईव्हीएमला सांगतील बोगस आहे, जे जे सांगायचं सारं सांगतील. पराभव दिसला की त्यांना हे मुद्दे दिसतात. त्यामुळं तुम्ही सुद्धा आता याकडे किती लक्ष द्यायचंय बघा.
एक प्रश्न घेऊ. मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि खरं तर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की केंद्र सरकारने वेळीच ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांदा प्रश्नावर निर्णय केला आणि निर्यात बंदी हटवली, याबद्दल मी अभिनंदन करतो. पण मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये आता जे निर्यात आता बंदी हटवली आहे, यातनं मोठ्या प्रमाणावर लोकांचा आणि शेतकऱ्याचा फायदा झाला. निघालाय, नोटिफिकेशन निघालं. मला वाटतं की एक इकडे अरुणचा प्रश्न घेऊ. नोटिफिकेशन निघालं. बाबा, असा आचार सार्वजनिक जीवनावश्यक वस्तूमध्ये कधी आचारसंहिता भंग नसतो. इमर्जन्सी काळामध्ये कुठला आयात आणि कुठला निर्यात करायचं याचे धोरणं हे ईसीआयला विचारूनच करत असतात. त्यामुळं मला वाटतं जे काही नोटिफिकेशन काढलं आहे ते नियमाप्रमाणे काढलं असेल, कारण शेवटी इतका मोठा प्रश्न जेव्हा हाताळला जातो तेव्हा काही निवडणुकीचा संदर्भ, त्याच्या आचारसंहितेच्या कलमा वगैरे पाहूनच हाताळला असेल. एका मुलाखतीमध्ये 2 प्रश्न उपस्थित केले. ते म्हणजे की उत्तर भारतीयांना हकलून देणारे मनसे भारतीय जनता पक्षाला चालतो का, हा एक भाग. आणि दुसरं, मनसेच्या संदर्भात ते असे म्हटले की मराठी माणसाला नाही म्हणणारे किंवा नकार देणारा भाजप तुम्हाला चालतोय का. तर तुमचा आणि मनसेच्या एकत्र येण्याविषयी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला दुःख आहे की राज ठाकरे साहेबांनी मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिलाय आणि राहिला प्रश्न राजसाहेबांचा. राजसाहेबांनी यापूर्वीच सर्व भूमिका त्यांच्या भाषणात मांडलेल्या आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी कायम मराठी माणसाच्या मागे उभी आहे. नेहमीच मराठी माणसाच्या हिताकरता भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे आणि त्यामुळं आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी ते दुखावलेले आहे सध्या की राजसाहेब मोदी सोबत आहेत. आरोप केलाय तुमच्यावर, भाजपवर आमचा रेमडेसिवीर बनवणारी जी कंपनी आहे तिला परवानगी देण्यासाठी भाजपने मोठं फंड घेतलं आणि ते औषध अनेकांचा मृत्यू झालाय. मी सांगितलं ना वारंवार, आरोप करून त्यांना दुसरं काही नाही. विकासाच्या मुद्द्यावर ते मोदी सरकारला क्रिटिसाइज करू शकत नाही. मोदीजींनी विकसित भारताचे संकल्प केला त्यावर ते बोलत नाही. मोदीजींनी 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाचा संपूर्ण अजेंडा पूर्ण केला त्यावर बोलत नाही. कोरोनाच्या संक्रमणात मोदीजींनी देश सांभाळला त्यावर ते बोलत नाही. जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करून जनतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणे हे काम विरोधक करता आहे. पण जनता ही मोदींच्या मागे उभी आहे. 24 निवडणुका झाल्या, 24 निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला दिसेल पुढे जेव्हा निकाल येतील मोदीजींच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.